नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 2021 मध्ये जो क्वेश्चन पेपर आला होता एक्झाम मध्ये, स्कॉलरशिप एक्झाम मध्ये, तो सॉल्व्ह करणार आहे. आणि नेहमीप्रमाणे आपण इंग्लिश करणार नाही, मॅथमॅटिक्स करणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 26 पासून करणार आहोत आपण. ठीक आहे. तर पहिला बघा, पहिला क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 26 की हाऊ विल यू राईट 500 इन रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स मध्ये तुम्ही 500 कसे लिहिणार. तर याच्यामध्ये आन्सर एकदम सोपा आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे रोमन नंबर्स कसे असतात, है ना. रोमन नंबर मध्ये फक्त माहितीये का 7 असे सिम्बॉल्स आहे ज्याच्यापासून सगळे रोमन नंबर्स तयार झाले. ते 7 कुठले कुठले आहे बघा. 1 असं आय है ना, व्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स, एक्स नंतर एल, ठीक आहे. एल नंतर सी, सी नंतर डी आणि डी नंतर एम. हे एवढे 7च आहे. 1 2 3 4 5 6 7. ह्या सिम्बॉलला यूज करूनच सगळे नंबर तयार केलेले आहे. आणि इथं 0 साठी कुठलाच नंबर नाही आहे. याची व्हॅल्यू असते 1, ही आहे 5, ही आहे 10, हा ना. एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे पाठच करून घ्या. याच्यापैकी कुठलाही तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो किंवा कुठलेही क्वेश्चन आले तर हे व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. तर इथं आपल्याला काय विचारलंय, डी ची 500 ची व्हॅल्यू विचारली. 500 ची व्हॅल्यू काय आहे, है ना, डी. ठीक आहे. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 27 मध्ये व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 4, है ना. इन 27 नंबर क्वेश्चन मध्ये एक नंबर दिलेली आहे आपल्याला 10.345. इथे आपल्याला 4 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. तिथे बघा डेसिमल नंतर याच्या जागी आपण 0 घ्यायचं त्या नंबरच्या जागी आणि इथं 4. त्याची प्लेस व्हॅल्यू किती येते, 0.04. म्हणजे याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतोय बघा 0.04. हा, म्हणजे याचा आन्सर होतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. हे 0 याच्या अगोदर याच्यासाठी लावायचं असते की आपल्याला डेसिमल दिसलं पाहिजे की हा इथे डेसिमल आहे, है ना. त्यासाठी इकडे लेफ्ट साइडला आपण एक 0 लावायलाच पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 मध्ये आपल्याला काय दिलं आहे, इफ बॉक्स आणि 2575 मायनस बॉक्स 38836 इज इक्वल टू this, then which digit will be in the box. ठीक आहे. आपण इथे काय करूया बघा, एक बॉक्स बनवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय लिहायचं, 2575. ठीक आहे. आणि मायनस याच्यातून काय मायनस करायचंय, इथून बॉक्स त्याच्या खाली 2 च्या खाली बॉक्स येणार. ठीक आहे. 836 याला मायनस करून बघायचं. बघा आता इथं नंबर काय येते बघा, याला या दोघांना मायनस केल्यावर येते नंबर 2 8. ठीक आहे. इथं 7 3 आणि 9. ठीक आहे. हे बघा 15 मायनस 6 केलं तर 9 येणार. ठीक आहे. है ना. 5 मायनस 6 होत नाही, तर इथं 15 मायनस 6 हे झालं 6. 6 मायनस 3 केलं तर 3 आले का बरोबर. आता इथं 15 बॉरो करू आपण इथून, तर 15 मायनस 8 7 आले. आता इथं काय राहिलं, इथं राहिलंय आपलं 1, है ना. तर इथून 11 करावं लागेल का, 11 मायनस किती करावं लागेल, इथं 3. तेव्हा इथे आपल्याला 8 मिळणार. आणि इथे कुठला 3 पकडावं लागेल आपल्याला, है ना. जेव्हा इथून आपण बॉरो करू ते 2 होणार ना, इथे 2 येणार. त्याचा अर्थ काय, बॉक्सच्या जागी आपल्याला कुठली व्हॅल्यू येणार आहे, 3. म्हणजे याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 2, 3 येत आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 29. इफ द लेंथ of the sides of an angle are increased, then how does it affect the measure of the angle. तर इथं बघा काय आहे, इथं काय म्हटलंय 29 नंबरच्या क्वेश्चन मध्ये की एक अँगल आहे ना, एक अँगल आहे बघा, असा अँगल आहे. ठीक आहे. काही पण घ्या, इथं अंदाजे मला वाटते हा 45 पकडा, 45 डिग्रीचा अँगल आहे. आता तुम्ही ह्या ज्या लाईन्स आहेत, ह्या लाईन तुम्ही किती वाढवा, किती पण वाढवा, ही लाईन पण तुम्ही किती पण वाढवा, इथं काय फरक पडला,
अँगलवर काही फरक पडलाय का? नाही. अँगल रिमेन्स द सेम. ठीक आहे ना. जर तुम्ही ह्या ज्या लाईन्स आहे तुम्ही किती मोठ्या ठेवा किती छोट्या ठेवा तरी अँगलचा जो मेजरमेंट आहे त्याच्यावर काही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की द मेजर ऑफ द अँगल रिमेन्स द सेम. याचा आन्सर बघा, आन्सर नंबर येतो 3. आन्सर नंबर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 मध्ये मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहे. त्याला है ना आपण नॉर्मल फ्रॅक्शन मध्ये त्याला सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. ठीक आहे. किती येते बघा. मी डायरेक्ट करतोय हा. 7 5 35 प्लस 3 38. 38 अपॉन 7 येते. ठीक आहे. प्लस 7 7 6 42. 42 प्लस 4 46 अपॉन 7. आता या दोघांना ऍड करून टाकायचं. डिनोमिनेटर सेम आहे 7. ठीक आहे. 38 प्लस 46 किती होतात बघा. 6 प्लस 8 14 ना. 1 कॅरी ओव्हर झालं ना. 4 प्लस 3 7 प्लस 1 8 अपॉन 7. ठीक आहे. 7 नी 84 डिवाइड होतो. किती वेळेस होतं बघा. 7 1 जा 7 7 2 जा 14 12 येतो. याचा आन्सर किती येतो. आन्सर यायला लागला आन्सर नंबर 3. ठीक आहे. सोपं आहे एकदम. काही प्रॉब्लेम नाहीये. चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट मध्ये राईट नंबर इन फिगर्स. ठीक आहे. फिगर मध्ये लिहायची आहे आपल्याला. वर्ड्स मध्ये दिलेला आहे त्याला नंबर्स मध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहायचं असते बघा. 31 मध्ये 8 अब्ज. तर 8 लिहून टाकायचं. अब्ज कधी येतो माहितीये का. 99 लाख नंतर. 100 लाख इज इक्वल टू 1 अब्ज. ठीक आहे ना. तर इथं आता आपल्याला करोड 99 करोड नंतर अब्ज येतो. तर 99 इथं आता करोड नाही दिलाय. 8 अब्ज दिलाय. डायरेक्ट मग 80,000 दिलेलं आहे. तर मग याचा अर्थ काय. इथं 2 करोडचे जे 2 प्लेस आहे तिथेही 0 येणार. लॅखचे जे 2 प्लेस आहे तिथं पण 0 0 येणार. कारण लॅख आपल्याला दिलंच नाही. करोड पण नाही दिलं. लॅख पण नाही दिलाय. ठीक आहे. लॅखचे पण 2 2 0 है ना. त्याच्यानंतर 80,000 है ना. लॅख हे 1000 हे करोड झाले. लॅख 80 लॅख है ना. बरोबर आहे. परत 80,000 है ना. तर हे इथं 80,000. ठीक आहे. परत म्हणजे 80,000चं 80 आणि 808. हे बघा आता कसं आलं बघा. हे 8 नंतर 40 आले. त्याच्यानंतर 8 नंतर 10 आणि 808. तर हे कुठला मॅच व्हावा लागलाय आपला. याच्यातला होतोय मॅच होतोय बघा 4th नंबरचा आन्सर. आन्सर नंबर 4 येतो याचा. ठीक आहे. 8 अब्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर करोडला पण आपल्याला इथं दिलेलं नाहीये. लॅख पण दिलेलं नाहीये. ठीक आहे. डायरेक्ट 1000 मध्ये आलोय आपण. तर 80,808. ठीक आहे. तर आपला आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन नंबर 32 आहे. लेंथ ऑफ अ रेडियस ऑफ अ सर्कल इज 2.5 सेंटीमीटर and length of a chord of the circle is 3 centimeter. What is the length of the longest chord of the सर्कल इन सेंटीमीटर. हे क्वेश्चन बरेचदा रिपीट व्हायला लागलाय. ठीक आहे ना. काही नाही कन्फ्यूज करायसाठी त्यांनी काय केलं आहे की एक सर्कल दिलेलं आहे म्हणतात. ठीक आहे. त्या सर्कलमध्ये रेडियस जी आहे ती 2.5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आणि एक चॉर्ड दिलेला आहे. ते कुठला पण चॉर्ड असू दे. त्याचा एक चॉर्ड दिलेला आहे. त्याचा 3 सेंटीमीटर दिलेला आहे. पण याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. ठीक आहे. हा चॉर्ड जो दिलेला आहे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे. आता सगळ्यात मोठा जो चॉर्ड असतो लॉंगेस्ट चॉर्ड काय असतो कुठल्याही सर्कलचा. तो त्याचा डायमीटर असतो. ठीक आहे. तर हे जर रेडियस जर 2.5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर कितीचा असणार आहे. डबल असतो त्याच्या. तर किती 5 सेंटीमीटरचा. त्याचा आन्सर कुठला यायला पाहिजे. आन्सर यायला पाहिजे सेकंड नंबरचा. हा आन्सर 5 सेंटीमीटर. ठीक आहे. अगदी सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया आता.
क्वेश्चन नंबर 33 मध्ये बघा, हाऊ मेनी कॉम्पोजिट नंबर्स लाय बिटवीन 1 to 100. 1 ते 100 पर्यंत ऍक्च्युली ना इथं थोडस माहिती का, मी बघितलं की थोडं दोन गोष्टी आहे बघा. 1 लाई बिटवीन 1 to 100. 1 to 100 म्हणजे 1 ला पण सोडायचं आहे, 100 ला पण सोडायचं आहे, पण याच्यामध्ये तसा आन्सर नाही आहे. ठीक आहे, हे टोटल किती झाले आता? 98 नंबर झाले. आणि याच्यातून तुम्हाला माहिती आहे का प्राईम नंबर्स किती आहे? 25 आहे. तर बाकीचे जे उरलेले नंबर्स असतात ते कॉम्पोजिट असतात. ठीक आहे, त्याचा 73 आन्सर येतो. पण आपण याला ना ऍक्च्युली हा क्वेश्चन कसा विचारायला पाहिजे होता की हाऊ मेनी कॉम्पोजिट नंबर्स, है ना, फ्रॉम 1 to 100. 1 ते 100 मध्ये किती कॉम्पोजिट नंबर आहेत. ठीक आहे, तर हे टोटल किती नंबर आहेत? 1 जो आहे ना, 1 तो कॉम्पोजिट नंबर नाही आहे. ठीक आहे, कारण 1चा जो आहे एकच फॅक्टर आहे, एक किंवा एकच डिवायझर आहे. 1चा डिवायझर 1च आहे. बाकीचे जे कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय असते? ज्यांचे एक पेक्षा जास्त डिवायझर असतील, एक पेक्षा जास्त फॅक्टर्स असतील, ते कॉम्पोजिट नंबर आहे. आणि ज्यांचे फक्त डिवायझर जो आहे किंवा फॅक्टर जो आहे 1 किंवा ती इटसेल्फ नंबर असेल तर ते प्राईम नंबर्स असतात. तर याच्यातले बघा, आता हे आपलं 1 निघून गेलं तर टोटल किती राहिले? आता 99 नंबर्स राहिले आणि त्याच्यातून 25 नंबर्स तुमचे प्राईम नंबर्स आहे. मग उरले किती आता? 74 नंबर्स. तर याचा आन्सर जो आहे ना, आन्सर नंबर 4 येतोय. आन्सर नंबर 4, 74 कॉम्पोजिट नंबर्स आहे 1 पासून 100 पर्यंत. ठीक आहे, कळालं ना? हे 99 नंबर्स आहे टोटल, त्याच्यातले 25 प्राईम नंबर्स आहे, उरलेले सगळे कॉम्पोजिट नंबर्स आहेत. ठीक आहे ना, कॉम्पोजिट नंबरचे एक पेक्षा जास्त डिवायझर किंवा फॅक्टर असतात. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 34. व्हॉट टाइप ऑफ अँगल विल बी फॉर्म्ड इफ 2 लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर? एकदम सोपा क्वेश्चन आहे. 34 नंबर. 2 लाईन जर एकमेकांच्या परपेंडिक्युलर असेल, हे याला परपेंडिक्युलर म्हणतात, तर इथे जो अँगल तयार होतो, इकडे घ्या किंवा इकडे घ्या, कुणीकडे पण घ्या, तो अँगल असतो 90 डिग्रीचा, म्हणजे राईट अँगल. त्याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2, राईट. ठीक आहे, चला एकदम सोपं आहे. असे पटपट असे सोपे प्रश्न आले तर बरं होईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 35. इफ द नंबर्स 32996, 39296, 2299997, 39096 are written in descending order, then what will be the sum of the first and third number in the arrangement? इथं सगळ्यात मोठी नंबर बघा, ही दिसते मला 22997. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी नंबर आहे. त्याच्यापेक्षा लहान नंबर कुठली येते बघा मग? 39296. 39296 आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं आहे, म्हणजे पहिली सगळ्यात मोठी, मग त्याच्यापेक्षा छोटी, मग अजून छोटी, है ना. याच्यापेक्षा छोटी आता कुठली येते? 39096. 39096. आणि त्याच्यानंतर अजून, आता इकडे मला पुढे जागा नाहीये, खाली लिहितो बघा. 4th नंबरची येणार आहे 32996. ठीक आहे, अशा 4 नंबर्स. तर आपल्याला काय करायचं? फर्स्ट आणि थर्ड जी आहे, फर्स्ट आणि थर्ड नंबर मध्ये, है ना, त्याचा सम किती आहे ते आपल्याला काढायचं. तर पहिली नंबर आहे 22997 आणि थर्ड नंबर आहे 39096. यांचं दोघांचं सम काढायचं आहे. 7 + 6 किती होतात? 13. 1 कॅरी ओव्हर झाले. 10 + 9 19. परत 1 कॅरी ओव्हर झाले. 9 + 1 10. परत 1 कॅरी ओव्हर झाले. 10 + 9 19. 1 कॅरी ओव्हर झाले. 3 + 3 6 आणि हे झाले 2. ठीक आहे, 2,69,000 है ना, 93. पहिलाच आन्सर येतो याचा बघा. याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. सोपा आहे, काही एवढं कठीण नाही आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 36.
क्वेश्चन नंबर 36 मध्ये दिलेलं आहे, इफ द सर्कमफेरेन्स ऑफ अ सर्कल शेप्ड गार्डन. एक गार्डन आहे 36 नंबरचा क्वेश्चन मध्ये, एक गार्डन आहे सर्कल शेप मध्ये आहे, ठीक आहे ना. त्याचा शेप कसा आहे, सर्कल सारखं, ठीक आहे. तर इफ द सर्कमफेरेन्स आणि पेरिमीटर सेम आहे हा. सर्कलच्या बाबतीत आपण सर्कमफेरेन्स यूज करतो आणि असं कुठलाही स्क्वेअर किंवा तुमचा ट्रायंगल म्हणा किंवा है ना, त्याला आपण पॅरिमीटर म्हणून म्हणतो, ठीक आहे. तर सर्कमफेरेन्स म्हणजे एक प्रकारचं त्याचं पॅरिमीटर, ठीक आहे. तर त्याचं पॅरिमीटर टोटल किती आहे, सर्कमफेरेन्स किती आहे, 88 मीटर. अँड स्वरा टेक्स 5 राऊंड्स टू द गार्डन डेली. आणि रोज ती स्वरा जी आहे, स्वरा नावाची एक मुलगी किंवा लेडी जी काही आहे, ती रोज 5 राऊंड्स करते त्याचे, ठीक आहे. म्हणजे टोटल 88 मीटर त्याचं सर्कमफेरेन्स आहे आणि ती रोज 5 राऊंड करते. म्हणजे टोटल किती मीटर ती फिरते रोज, तर 5 8 जा 40 0 4 कॅरी ओव्हर झालं, 5 8 जा 40 प्लस 4 44 440 मीटर रोज ती त्याचं म्हणजे राऊंड करते, है ना. तेवढा ते चालते ती तेवढं, है ना. देन हाऊ मच डिस्टन्स डज शी कव्हर इन अ वीक. मग एका आठवड्यात ती किती चालेल, तर आपल्याला काय करावं लागेल, हे एका दिवसात चालतीये. मग एका आठवड्यात किती दिवस असतात, 7 दिवस. तर इंटू 7 करायचं, म्हणजे किती झाले बघा, 7 0 जा 0 है ना, 7 4 जा 28 2 कॅरी ओव्हर झाले, 7 4 जा 28 प्लस 2 30 3080. हे झाले काय मीटर. हे मीटर मध्ये आहे. आता इथं आन्सर दिलाय का आपल्याला, 3080 मीटर नाही दिलाय, 3080 किलोमीटर दिलाय, जे की रॉंग असणार आहे. 380 किलोमीटर हे पण रॉंग असणार आहे. मग काय असेल याच्यामध्ये, हा डिवायडेड बाय, आपण मीटरला किलोमीटर मध्ये चेंज करू, तर डिवायडेड बाय 1000 करावं लागेल. मग इथं 3 0 आहे ना, तर 3 डिजिट नंतर डेसिमल लागेल, म्हणजे 3.08 किलोमीटर. मग याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3 येतोय, ठीक आहे. सोपा आहे एकदम. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 37. बाय हाऊ मच is the sum of biggest 5-digit number and biggest 2-digit number is greater than the smallest 3-digit number. तर पहिले तर आपल्याला काय करायचंय, बिगेस्ट 5-digit नंबर आणि बिगेस्ट 2-digit नंबर है ना. आता कुठली आहे 5-digit नंबर बिगेस्ट, क्वेश्चन नंबर 37, 9 9 9 9 9. 5 वेळेस 9 केलं ना, 5 टाइम्स 9 घेतले, तर तुमचं काय येणार, बिगेस्ट 5-digit नंबर येणार, आहे की नाही. अँड बिगेस्ट 2-digit नंबर काय येणार आहे, बाय हाऊ मच इज द सम ऑफ बिगेस्ट 5-digit नंबर अँड बिगेस्ट 2-digit नंबर इज ग्रेटर देन द स्मॉलेस्ट 3-digit नंबर. स्मॉलेस्ट 3-digit नंबर त्याच्यामध्ये बाय हाऊ मच इज द सम ऑफ 5-digit नंबर्स. 5-digit नंबर आणि 2-digit नंबर म्हणजे 99. आता यांचा सम किती येते बघा, 9 प्लस 9 18, 1 कॅरी ओव्हर झाले, 10 प्लस 9 19 है ना, परत 1 कॅरी ओव्हर झालं, येणार 10 है ना. 999चं डायरेक्ट 1000च येऊन जाणार डायरेक्ट, ठीक आहे. तर 1000 ना, हे किती येणार आहे, 1,98,000, ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काय म्हटलं आपल्याला, की इज ग्रेटर देन द स्मॉलेस्ट 3-digit नंबर. आता स्मॉलेस्ट 3-digit नंबर कुठली येणार आहे, 100 येणार की नाही, ठीक आहे ना. तर मायनस काय करावं लागेल, आता याच्यातून 100 मायनस करावं लागेल तुम्हाला. तर मग हे काय येणार बघा, 8 9 इथे 9 आणि हे 99 होऊन जाणार, म्हणजे 4 टाइम 9 आणि 8. याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 2 येतोय. थोडस मी पण कन्फ्युज झालो बघा, थोडं कन्फ्युजिंगच आहे. 5-digit नंबर आणि 2-digit नंबरचा जो सम आहे
तो सगळ्यात छोटी नंबर 3 डिजिट सगळ्यात छोटी नंबर आहे त्याच्यापेक्षा किती जास्ती आहे, है ना? किती जास्ती आहे? एवढा जास्ती आहे. सगळ्यात छोटी नंबर कुठली आहे 3 डिजिटची? 100 नंबर आहे, है ना? तर 100 पेक्षा हे इतका जास्त आहे, है ना? तर याचा आन्सर काय येतो? आन्सर नंबर 2. कळालं ना? चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 38. याच्यात काय म्हटलंय? प्रदीप बॉट अ मोबाईल फॉर ₹22,500 and sold the same for ₹19,870. How much was his loss? एकदम सोपं आहे. त्यांनी काय केलं? 22,500 म्हणजे 500. ठीक आहे, एवढ्यामध्ये घेतला आणि कितीला सेल केला त्यांनी? -19,870 ला सेल केला. त्याचा डिफरन्स काढा, है ना? तर याचा डिफरन्स काढल्यावर, है ना, हे काय झालं? त्याची ही झाली कॉस्ट प्राइस आणि हे सेल प्राइस. ठीक आहे ना? आणि जर कॉस्ट प्राइस तुमची कमी जास्ती आहे आणि सेल प्राइस कमी आहे तर लॉस होणार. आता किती लॉस झालाय बघा इथं. 0 - 0, 10 - 7 3, इथं झाले 4, 14 - 8 6, इथं झाले 1, है ना? 11 - 9 2 आणि हे 1 - 1 0. 2630 रुपीजचा त्याला काय झाला आहे? लॉस झालेला आहे, है ना? लॉस इज इक्वल टू 2630. याचा आन्सर आहे आन्सर नंबर 3. इथे लॉस प्रॉफिट असं काही लिहिलेलं नाही आहे, फक्त ₹2630. कारण इथं क्लिअर विचारलंय ना, हाऊ मच वॉज हिज लॉस. त्याचा लॉस किती होता? तर 2630 होता. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 39. 39 एकदम सोपं आहे बघा. सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम आहे. तर खाली 3 येणार सरळ सरळ आणि वरती किती 4 आहे बघा. 1 2 3 4 5 6, है ना? 6 4 जार 24. ठीक आहे, मग याचा आन्सर काय येतो? 3 8 जार 24 8. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. तुम्हाला जमायलाच पाहिजे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 40. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 40. स्वरादा डिपॉझिटेड ₹25,000 in a bank at a rate of 8% per annum for 6 years. How much interest will she receive after 6 years? एकदम सोपा आहे. सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, सिंपल इंटरेस्टला ऍक्च्युली SI लिहायला पाहिजे, पण मी नेहमी आय लिहितो. इंटरेस्ट इज इक्वल टू तुमचं प्रिन्सिपल इथं किती दिलेलं आहे? 25,000 दिलेलं आहे. रेट तुमचा 8% दिलेला आहे आणि इयर्स नंबर ऑफ इयर्स 6 आहे. डिवाइड बाय 100. ठीक आहे, हे 2 0 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे, याचं आता मल्टिप्लिकेशन करून घ्या. 25 6 150, है ना? तर हे 150 आणि हा एक 0 इंटू 8 हे अपॉन 1. 1चं काही हे नसते. 8 है ना? 15 8 120. तर हे झाले 15 8 120 आणि 2 0 म्हणजे किती आला याचा इंटरेस्ट? किती आलाय? 12,000. आन्सर काय येतो याचा? आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त थोडस मल्टिप्लिकेशन वगैरे करायला थोडस अवघड जाईल, पण ठीक आहे, तरी पण सोपाच आहे. काही काही क्वेश्चन मध्ये तर खूप कन्फ्यूज करतात ना. इंटरेस्ट नाही दिलेला असतो, प्रिन्सिपल पण नाही दिला असतो, तरी ते सगळं काढा, आहे की नाही? आपण मागे याच्यामध्ये केलेले आहेत तसे क्वेश्चन. त्या मानाने खूप सोपा आहे हा क्वेश्चन. चला नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 41. क्वेश्चन नंबर 41 मध्ये काय दिलेलं आहे की इफ द फ्रॅक्शन्स 7/9 5/9 2/9 8/9 आर अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर, देन what will be the sum of first and third fraction in that arrangement? तर बघा इथं तर सगळ्यांचे डिनोमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला कम्पेअर करणे सोपं आहे. जो है ना, जसं 2 आहे 2/9 तो सगळ्यात छोटा है ना,
त्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचं असलं तर कसं लावावं लागेल, 2/9, त्याच्यानंतर काय येणार 5/9, त्याच्यानंतर काय येणार 7/9 आणि लास्ट मध्ये काय येणार 8/9. ठीक आहे, हे सोपं झालं. जर याचे डिनोमिनेटर वेगवेगळे असेल ना तर मग कठीण होते त्याला हे करणे, कम्पेअर करणे, ऍड करणे, जे काही करायचं असेल ना ते खूप कठीण होऊन जाते. चला इथं आता हे झालं आपल्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लागले सगळे फ्रॅक्शन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट विल बी द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट काय आहे हा, थर्ड काय आहे हा. तर 2/9 प्लस 7/9. मग याचं काय ते बघा, कॉमन तुमचं आहे 9. ठीक आहे ना डिनोमिनेटर, आणि इथे आहे 2 + 7. 2 + 7 इज इक्वल टू काय येते 9, आणि अपॉन 9 म्हणजे काय आलंय 1. याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 1. आणि आन्सर पण 1 आणि आन्सर नंबर पण 1, दोन्ही 1 1 झाले. चला ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 42 बघूया आता नेक्स्ट. मध्ये दिलेलं आहे बघा, while writing the number 70 lakhs and 7 in figures, ठीक आहे, ईश्वरी wrote 1 0 less between the two sevens, then by how much is the number that ईश्वरी wrote is more or less than the given number. म्हणजे एक ईश्वरी नावाची मुलगी आहे, तिला लिहायचं होतं 70 lakh and 7, हा ना. तर 70 lakh आणि 7 हे झालंय 70 lakh आणि 7 झालं ना बरोबर. हे बघा, हे झालं युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, अजून एक 0, आपणच चुकीचं लिहिलं, एक 0 अजून आणि 7, हा ना. युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. तर हे झाले 70 lakh 7. आता ते ईश्वरीला पण लिहायला सांगितलं तर जसं आता मी पण एक 0 कमी लिहिला होता ना, तिने पण एक 0 कमी लिहिला. तर 7 lakh तिने ऍक्च्युली काय लिहिलं, तिने लिहिलं 7 lakh 7 लिहून टाकलं. तिला लिहायचं होतं 70 lakh 7 लिहायचं होतं. आणि इथं 70 lakh 7 जेव्हा आपण लिहित होतो तर मध्ये 5 0 येतात, पण तिने 4 0 लावले, एक 0 कमी लावला. मग तिने किती यांनी कमी लिहिली ती नंबर, ठीक आहे ना. देन by how much is the number that ईश्वरी wrote is more or less than the given number. कमीच आहे, कितीनी कमी आहे याचा डिफरन्स काढून घ्या. इथं 0, हे 0, हे 0, 0 0, हे 3 येणार आणि 63 है ना, लॅखनी कमी आहे, लेस बाय 63 lakh. तर आन्सर काय येतो याचा, आन्सर नंबर 4, लेस बाय 63 lakh. तिने जी आहे ना 63 lakhनी कमी लिहिली ती नंबर, एक 0 हे केल्यामुळे. ठीक आहे ना, दोन्ही 7च्या मध्ये एक 0 कमी लिहिल्यामुळे असं झालं ते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 मध्ये बघा, विच इज द बिगेस्ट फ्रॅक्शन अमंग द फॉलोइंग. एकदम सोपं आहे. ठीक आहे ना. एक लक्षात ठेवा, तुमचा न्यूमरेटर सेम आहे इथं सगळ्यांचा. ज्याचा डिनोमिनेटर जेवढा लहान तेवढा तो फ्रॅक्शन मोठा, आणि ज्याचा डिनोमिनेटर जेवढा मोठा तो फ्रॅक्शन सगळ्यात छोटा. तर इथं सगळ्यात छोटा फ्रॅक्शन येणार 8/10,000, आणि सगळ्यात मोठा बिगेस्ट फ्रॅक्शन कुठला येणार आहे, पहिलाच येणार आहे. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, हे फक्त बघूनच सांगता आलं पाहिजे. याची व्हॅल्यू 0.8 आहे, याची 0.08 येणार, याची 0.008 येणार, याची 0.0008 येणार. ठीक आहे, मग सगळ्यात मोठा फ्रॅक्शन कुठला आहे, फ्रॅक्शन नंबर 1, म्हणजे आन्सर नंबर 1 येतोय. ठीक आहे ना, 8/10 हा सगळ्यात मोठा फ्रॅक्शन आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 मध्ये आपल्याला असं काहीतरी दिलेलं आहे, एक्स वाय वाय झेड, त्याच्यानंतर एक्स झेड झेड आणि वाय यांचं जर आपल्याला ऍडिशन आपण केलं ते सगळे वाय 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 यायला पाहिजे. आता इथं ह्या एक्स वाय आणि झेडच्या जागी हे
जे खाली जे ऑप्शन दिलेले आहे ना त्याच्यापैकी कुठले ऑप्शन असू शकतात. म्हणजे जसं तर एक्स ची व्हॅल्यू 4 आहे ना, वाय ची व्हॅल्यू 3 आणि झेड ची व्हॅल्यू 0 असं ठेवलं तर हे आपल्याला आन्सर आपल्याला असं मिळाला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो आन्सर आहे ना त्याचा आन्सर नंबर येतो 4 येतो. बघा इथं एक्सच्या ठिकाणी 4 ठेवायचं आहे, वायच्या ठिकाणी 8 आणि झेडच्या ठिकाणी 0. ठीक आहे. परत आता एक्स ची व्हॅल्यू आपण काय म्हटली आहे, एक्स ची व्हॅल्यू आहे 4, झेड ची व्हॅल्यू आपण किती पकडा लागलोय 0, तर हे 0 0 आणि वाय ची व्हॅल्यू 8. ठीक आहे. हे 4th नंबरच्या याच्यावर बघा एक्स आहे 4, वाय आहे 8 आणि झेड आहे 0. तर बघा आता यांचं जर तुम्ही सम करणार ना ते बघा 0 + 8 8च येणार, हे पण 8 येणार, हे पण 8 येणार, 4 + 4 पण 8 येणार. म्हणजे हे 8 जो आहे ना वाय ची व्हॅल्यू आपण 8 पकडली ना तर मग हे सगळे वाय झाले की नाही. त्याच्यात तुला ऑप्शन नंबर 4th आहे, म्हणजे आन्सर येतो याचा 4. बाकीचे तुम्ही ठेवून बघा ते येणारच नाही, वाय येणार नाही, सगळे एकसारखे येणार नाही. ठीक आहे ना. जसं आता एक एक्झाम्पल तुम्ही बघूनच घ्या. चला सेकंड नंबरच्या जागी समजा तुम्ही एक्सच्या जागी 2 ठेवलं, वायच्या जागी 4 ठेवलं आणि झेडच्या जागी 2 ठेवलं आणि खाली आता बघा एक्सच्या जागी 2 है ना, झेडच्या जागी 2 2 है ना, एक्स वाय झेड आणि वायच्या जागी 4 ठेवा. बघा हे सगळे वाय येते का नाही, 6 6 6 आणि 4 येतात है ना. वायची व्हॅल्यू आपली आपण किती पकडली आहे 4 पकडली आहे, मग इथं तर 6 6 यायला लागलंय. म्हणजे हे येतच नाही, बाकीचे 3 ऑप्शन आहे ना ते येतच नाहीये, फक्त 4th वाला येतोय. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 मध्ये दिला इन अ ट्रान्झॅक्शन द कॉस्ट प्राइस इज ₹3200 and 80 and the selling price is 3470. Find out whether the transaction had profit or loss and by how much. आता बघा एक ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, 45 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे 32 CP है ना, CP इज इक्वल टू दिलेली आहे 3280 आणि अँड द सेलिंग प्राइस SP इज इक्वल टू 3470. आता याच्यामध्ये मोठी कॉस्ट कुठली वाटते तुम्हाला, SP आहे का CP आहे? SP आहे. जेव्हाही सेलिंग प्राइस जास्त असते आणि कॉस्ट प्राइस कमी असते तेव्हा काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. ठीक आहे. मग प्रॉफिट किती झाला 3470 मायनस 3280. 17 - 8, 7 - 8 होत नाही, 17 करावं लागेल, बॉरो करावं लागेल इथून. तर 17 - 8 9 है ना. इथे झाले आता 3 मधून है ना, हे 3 होणार, 3 मधून 2 गेले 1 आणि 3 मधून 3 0. 190 रुपीज 190. आणि हे काय आहे प्रॉफिट. त्याचा आन्सर काय होतोय थर्ड नंबरचा येतोय आन्सर नंबर 3 है ना. आन्सर नंबर 3 ₹190 प्रॉफिट. चला आता नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम रिप्रेझेंट द फ्रॅक्शन 12/60. 46 नंबरचा क्वेश्चन आहे. एक फ्रॅक्शन दिलेलं आहे आपल्याला 12/60. त्याला जर सिम्प्लिफाय केलं तर किती होणार 60 12 1 12 12 5 60 1/5. आता इथं बघा इथं जे फिगर्स दिलेले आहे ना याच्यामध्ये तुम्ही बघा कुठल्या याच्यामध्ये 5 पार्ट आहेत है ना. 5 पार्ट कुठल्या याचे केले, सेकंडचे केले आणि त्याच्यामधून फक्त 1 पार्ट शेड केलेला आहे, पण त्याचा शेडेड पार्ट आहे. त्याचा ऍक्च्युली जी डायग्राम आहे सेकंड नंबरची डायग्राम आहे ती मॅच होते है ना. त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. हा जो फ्रॅक्शन दिलेला आहे 12/60 त्याला आपण सिम्प्लिफाय केलं तर 1/5 येतो आणि जी सेकंड नंबरची जी डायग्राम आहे ती त्याला मॅच होते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. फाइंड द अल्टरनेटिव्ह विच डज नॉट फॉल इन द ग्रुप. पटपट करायचं याचा बघा इथं
इथं बॉडमॉस रूल यूज करायचा आहे. 7 into 1, 7 divided by 7 1 केलाय इंटू 5 है ना, म्हणजे 735 हे करेक्ट आहे. दुसरा बघा, इथं पहिले काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल है ना. 12 आणि 10चं ऍडिशन होणार 22 मायनस 3 आणि 5चं पण ऍडिशनच होते, पण मायनस मध्ये येते ते है ना. 22 minus 8 14 हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर थर्ड मध्ये बघा, पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 5 3 15 प्लस 4 2 16 4 2 8 म्हणजे हे किती झाले 23. आणि ऍक्च्युली इथं तर 70 लिहिलेलं आहे, म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे. फोर्थ बघा, फोर्थ पण बरोबर असेल. पहिले आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल है ना. तर 10 minus 6 प्लस 5 है ना इज इक्वल टू, हे बघा 10 plus 5 15 minus 6 9, म्हणजे हे पण बरोबर आहे. थर्ड नंबरचा जो ऑप्शन आहे ना तो चुकीचा आहे. ठीक आहे ना, डज नॉट फॉल इन द ग्रुप. आन्सर येतो आन्सर नंबर 3. ठीक आहे ना, या ग्रुपमध्ये हा फिट नाही होत है ना. याच्यामध्ये हे बघा, ह्याला लेफ्ट साईडला जर आपण सॉल्व्ह केलं तर राईट साईड यायला पाहिजे. हे तुम्हाला एक पुढे चालून असं येणार, LHS इज इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये दिलं आहे की रोशनी स्टार्टेड हर स्टडीज at 11:30 in the morning and finished at 1:45. For how much time did she study? तर तिने बघा, रोशनीनी अभ्यास सुरुवात किती वाजता केली होती सकाळी, 11:30 म्हणजे 11:30 आणि ती त्याचा अभ्यास कधी संपला, दुपारी है ना. फिनिश्ड ॲट 1:45, 2 वाजायला जेव्हा 15 मिनिटं कमी होते तेव्हा संपला. म्हणजे आपण 2 वाजायला 15 मिनिटं म्हणजे किती होतात, 1:45 है ना. आता 1:45 आपण जर इथं असं लिहिलं तर याच्यातून मायनस नाही करता येत आपल्याला. मग आपण याला काय करत असतो, याला आपण 24 hours फॉर्मॅट मध्ये लिहितो. तर 24 hours मध्ये काय होणार आहे, 1345 होणार. आता इथून आपल्याला हे मायनस करायला सोपं जाते. 5 minus 0 5, 4 minus 3 1, ठीक आहे. 3 minus 1 2 आणि 1 minus 1 0, 2 hours 15 minutes. तर त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 3. आन्सर नंबर 3 2 hours 15 minutes. ठीक आहे, एकदम सोपा आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49 मध्ये दिलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बिगेस्ट 3 digit इवन नंबर अँड द बिगेस्ट 2 digit प्राईम नंबर. तर इथे बघा, थोडं लक्ष द्या. 3 digit इवन नंबर, 3 digit तशी बिगेस्ट नंबर कुठली आहे, 999 आहे, पण हे ऑड नंबर आहे. आपल्याला इवन नंबर पाहिजे. मग इवन नंबर कुठली असणार आहे, 998, बिगेस्ट 3 digit इवन नंबर. आणि बिगेस्ट 2 digit प्राईम नंबर, प्राईम नंबर माहिती नाही आता तुम्ही लोकांनी पाठ केले की नाही. सगळ्यात बिगेस्ट सगळ्यात मोठा 2 digit प्राईम नंबर असतो 97. ठीक आहे, मग यांचा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. तर किती येतो बघा, 109. याचा आन्सर येतो आन्सर नंबर 2. हे बघा, सगळं आपल्याला जर माहिती असेल ना तर सगळं सोपं जाते. नाही तर मग एवढा साधा क्वेश्चन आपण डोकं धरून बसणार, प्राईम नंबरच माहित नाही तर मग काय करणार, कसं करणार हा क्वेश्चनला, आहे की नाही. हा प्रश्न असतो, हा भाग असतो त्याचा नेहमी. म्हणून म्हटलं की काही काही गोष्टी आहे ना, पाठ केल्याशिवाय काही पर्याय नाहीये, ते करूनच घ्यावं लागेल. आणि तुम्हाला मी एक छोटी ट्रिक सांगितली होती परत, पण मी ते रिपीट करणार आहे. आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये प्राईम नंबर्स कसे पाठ करायचे, स्क्वेअर नंबर ठीक आहे कसे पाठ करायचे, स्क्वेअर कसं काढायचं, तुमचे फॅक्टर्स काढायची पद्धत, ठीक आहे, ते आपण करून घेऊया एकदा. चला नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर 50. ठीक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे, वन ऑफ द जिल्हा परिषद schools have 60% girls out of 120 and a private school
A private secondary school of the same village has 55% out of 200, है ना, 55% girls out of 200. Find out the total number of girls in that village going to school. एक जिल्हा परिषदची शाळा आहे, ठीक आहे, तिथं टोटल 120 विद्यार्थी आहेत टोटल, त्याच्यातले 120 चे 60% गर्ल्स आहेत. 60% म्हणजे 60/100, ठीक आहे. हे 1010 हे 10 असं म्हणजे टोटल गर्ल्स किती आहेत 72. 120 मधून 72 गर्ल्स आहेत. दुसरी अजून त्याच विलेजमध्ये त्याच गावामध्ये एक शाळा आहे दुसरी इंग्लिश म्हणजे प्रायव्हेट शाळा आहे. तिथं टोटल गर्ल्स म्हणजे टोटल स्टुडंट्स आहे 200, त्याचे 55% जे आहे ते गर्ल्स आहेत. म्हणजे टोटल गर्ल्स किती आहेत तर 55 into 2, 2 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 5 10 + 1 11, म्हणजे 110 गर्ल्स आहेत. मग टोटल किती गर्ल्स आहेत ते आपल्याला काढायचं आहे, तर दोघांना ऍड करून घ्या. 110 + 72 है ना, 281 182. टोटल 182 गर्ल्स आहेत ज्या शाळेला जातात, ठीक आहे, त्या गावात. त्याचा आन्सर काय येतोय, आन्सर नंबर 3 येतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण जो क्वेश्चन नंबर आपला जो क्वेश्चन पेपर आहे 2021चा त्याचे आपण 25 क्वेश्चन केलेत. हा, व्हिडिओ बराच मोठा होतो म्हणून आपण पुढचे जे 25 क्वेश्चन आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊया. ठीक आहे. तर हे करून घ्या तुम्ही. बघा 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले आणि जो नवनीतचं जे बुक आहे त्याच्यातले 10 प्रॅक्टिस पेपर केले ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला याच्यातून मार्क तुम्हाला मिळवता येईल. ठीक आहे. चला तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.